भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। पुरुष मंडळीने तरी जरा बऱ्या वाजवल्या, त्या मानाने ह्या प्रमाणाला जास्त टाळ्या महिला मंडळीने वाजवायला पाहिजे होत्या का? कारण त्यांनी खुश व्हायला पाहिजे अभंगाचं पहिलं चरण ऐकून। मरू दे रे सासू, इथं बसलेल्या जेवढ्या सुने असतील अशोकराव, त्या सगळ्या लई खुश झाल्या असतील। महाराज नंबर 1 आहे। काय गोड अभंग घेतलाय म्हणले असते, आमच्या मनातला अभंग घेतलाय। कोण म्हणत असतील? सुना। पण सासवा तुम्हाला कीर्तन झालं भेटणार आहे। या मेलेला बोलू नका पुन्हा पुढच्या वर्षी। आम्हाला मारायला निघालं, कशाला ठेवायचं याला, कशाला बोलवायचं याला? ऐका मौल्यांनो, अभंग फार गोड आहे। याच रूपक केलंय, जनाबाईचं आहे। माझा थोडा अभंग आहे। कुणाचा आहे? जनाबाईचा आहे। म्हणजे तुमच्यातलीच आहे का नाही ती भेट? आमच्याकडचं आहे ते पार्ट? आमच्या पार्टीतली नाही, ती तुमच्याच पार्टीची। हा, तिनेच प्रार्थना केली, मरू दे रे सासू खंडेराया। सासू कोणती मारायची बा? जनाबाई महाराजांना अपेक्षित असलेली सासू, तिचं नाव आहे बघा माया। काय लक्ष देऊ नये का? जनाबाईला अपेक्षित असलेली मारायची सासू, कोणती सासू मारायची? माया नावाची सासू मारायची। माया नावाची सासू का? कारण ती माया नावाची जी सासू आहे फार खट्याळ आहे। ती नीट जगू बी देत नाही, मरू बी देत नाही। कारण ती माया इतकी बेकार आहे, स्वतः देवानं म्हणावं मम माया दुरत्यया। काय करते ती माया? माणसाला सज्जन हो नाचायला लावते। जसं गारुडी आपल्या डमरूच्या तालावर माकडाला नाचायला लावतो ना, तशी ती माया जगातल्या जीवाला नाचायला लावते। नट मरकट इव सवही नचावर, सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया। सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया। बात आहे युवराजजी, मायेला चांगली चपराक दिली तुम्ही तर। तिने सगळ्या जगाला चपराक दिली।
माया फार डेंजर आहे सज्जन हो. माया या शब्दाचा अर्थ काय हो? संस्कृत मध्ये ऐका ऐका, मा या हा जो शब्द आहे संस्कृत मध्ये मा हे अव्यय आणि त्याचा अर्थ होतो नाही. ऐकाय लक्ष द्या. मा म्हणजे बोला 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 नाही, आणि या म्हणजे जी. जी नाही असा अर्थ आपल्याला कळणार नाही. आपल्याला जशी ती दिसते तशी ती नाही, म्हणजे तशी नसताना सुद्धा आपण तिला तशी समजून बसलो. जसं आपण मालिका पाहतो, सिरियल पाहतो, पिक्चर पाहतो. त्या पिक्चर मध्ये ज्या नटे असतात ना ओंकारदा, त्या नट्यांचं रूप जर पाहिलं ना तर एवढं सुंदर दिसतं की असं वाटतं स्वर्गातून खाली उतरल्यात का काय. त्या याच्यातल्या गाढवाच्या लग्नातल्या नाही बरं का. इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर ती नटी दिसते, पण ती जितकी सुंदर आपल्याला त्या पडद्यावर, त्या थिएटरवर, त्या स्क्रीनवर दिसते ना, तितकी सुंदर ती नसते. तिचा शो समाप्त झाला आणि तिने चांगलं तोंड धुतलं ना, तसा किलोभर थर खाली पडतो. हे काय म्हणते त्याला लावलेलं असतं सगळं तीन तोंडाला. हा काय म्हणते त्याला बोला ना, तुमच्याकडे नाही का तसलं काही? नाही, इकडचं चांगलं माणसं आहे. हा तिकडे ते मुंबई भागातच, तिकडे तुमच्याकडेच तिकडे लई ते त्या फिल्म इंडस्ट्रीज मध्ये दिसायला जशी दिसते तशी नसते. तिचं नाव माया आहे. मला सांगा ओंकारदा, आता जे शरीर आहे आपलं हे शरीर जे आहे आपल्याला मिळालेलं, हे कोणाचं आहे? बोला ना, कोणाचं शरीर? देह हा पाचाचा आणि लाऊसना, देह हे काळाचे, बोला धन कुबेराचे. कोणाचा आहे देह? कोणाचा आहे? बोला ना. देह काळाचा, देह पाचाचा. पाचाचा म्हणजे कोणाचा? पृथ्वी आप तेज वायू आकाश, क्षिती जल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. क्षिती जल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. पाच जणांचं शरीर आहे, पण आपण मानतो का त्याला ते त्यांचं म्हणून? हे शरीर, हात माझा आहे, पाय माझे आहे, तोंड माझं आहे, डोळे माझे आहेत. हे आपलं नसताना सुद्धा
ज्याला आपण आपलं समजतो ना, ऐका ऐका, त्याचं नाव माया आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हे शरीर पंचमहाभूताचं आहे, त्याचं जाणार आहे ते, आणि जो आत्मा आहे त्याला तो परमात्मा काढून नेणार आहे. त्याचं बोलावणारा एकदा कॉल आला की ना म्हणू नये धनंजयाजिया परी आये का जब रे आएगा जब रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरि का, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. तिचं नाव आहे सज्जन हो, मयारू मोर तोरते माया जेही बसकीने जीव निकाया. मयारू मोर तोरते माया, ज्याला आपण आपलं समजतो सज्जन. जननी जनक बंधू सुतदारा तनु धनु भवन सुहृद परिवारा. या जगातल्या सगळ्याला आपण आपलं समजतो ना, पण जर संतांच्या तात्विक नजरेनं पाहिलं तर